पत्नी समजून अंत्यसंस्कार केले, मात्र 11 दिवसांनी पत्नी पुन्हा दारात हजर झाल्याची घटना कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यामधल्या उदगावमध्ये घडलेली आहे। नदीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख चुकली आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडला। उदगाव इथे संजना महेश ठाणेकर 19 जुलै रोजी घरातून बेपत्ता झाल्या होत्या आणि नदीमध्ये सापडलेला जो मृतदेह होता तो त्यांचा समजून अंत्यसंस्कार सुद्धा केले गेले, मात्र 11 दिवसानंतर आपली पत्नी पुन्हा एकदा दारात, अगदी घराच्या दारात उभी राहिल्याचं सगळ्यांनी पाहिलं। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, नेमका हा सगळा काय प्रकार घडलेला होता? रिद्धी, एक अजबच प्रकार हा म्हणावा लागणार आहे, कारण शिरोळ तालुक्यातल्या उदगाव मधल्या एका ठिकाणी ही घडलेली घटना आहे, ज्यामध्ये पत्नी समजून जी बेपत्ता झाली होती, ज्याची मिसिंग जी आहे ती नोंद पोलीस ठाण्यामध्ये होती। 11 दिवसानंतर तीच पत्नी मात्र पुन्हा एकदा दारात हजर होते। खर तर ज्या पत्नीची पत्नी म्हणून ज्या ठिकाणी एक मृतदेह सापडला होता मिरज या ठिकाणी नदीमध्ये, तो मृतदेह आपल्याच पत्नीचा आहे असं ओळख ज्यावेळी चुकली, त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी ओळख चुकण्याआधीच आपले अंत्यसंस्कार जे आहेत ते त्या पत्नीची केले होते। मात्र जेव्हा ही पत्नी घरात आल्याचं काल पाहिलं 30 तारखेला, त्यावेळी मात्र अनेकांनी डोळे त्या ठिकाणी मोठे केल्याचं पाहायला मिळते, कारण अशा पद्धतीची घटना जी आहे ती घडल्यानंतर नेमकं आपण कुठल्या महिलेचा मृतदेहावरती अंत्यसंस्कार केले याच्या विचारात मात्र अनेक जण आता पाहायला मिळतात। मात्र ही धक्कादायक घटना जी आहे ती 30 तारखेला उघड आलेली आहे। संजना असं नाव आहे, संजना ठाणेकर या महिलेचा संपूर्ण प्रकार जो आहे तो आपण सगळ्या पाहतोय। पत्नी समजून ज्या पुरुषानं आपल्या पत्नीचा अंत्यसंस्कार जे आहेत त्या ठिकाणी केले होते, उदगाव इथल्या स्मशानभूमीमध्ये हे अंत्यसंस्कार करण्यात आले होते आणि त्यानंतर 11 दिवसांनीच ही महिला जी आहे ती गावातले एका बचत गटाचे पैसे देण्यासाठी गावामध्ये हजर झाली। त्यावेळी मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे। संबंधित पत्नीच्या माहेरच्या लोकांना देखील या संदर्भातली माहिती नव्हती, त्यातली देखील लोक काही जे ती अंत्यसंस्कारासाठी आले होते। मात्र हा संपूर्ण प्रकार जो आहे तो काल 30 तारखेला उघड झालेला आहे, त्यामुळं या सगळ्या प्रकारांना अनेकांना धक्का बसलेला आहे। शिवाय ज्या महिलेचे अंत्यसंस्कार केले होते ती नेमकी महिला कोण होती हे मात्र अद्याप पोलीस शोधत आहेत। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।